नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकू या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 7वे भिंगे व त्यांचे उपयोग याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण वस्तूचा आभासी आकार या घटकाचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे डोळ्यापासून भिन्न अंतरावर असलेल्या समान आकाराच्या दोन वस्तू PQ आणि P1Q1 विचारात घ्या। PQ या वस्तूने डोळ्याशी धारण केलेला कोन अल्फा हा P1Q1 याने वस्तूने डोळ्याशी धारण केलेल्या बीटा कोनापेक्षा मोठा असल्याने डोळ्याजवळ असलेली वस्तू PQ ही P1Q1 पेक्षा मोठी दिसते। म्हणजेच डोळ्याला दिसलेला वस्तूचा आभासी आकार हा वस्तूने डोळ्याशी धारण केलेल्या कोनावर अवलंबून असतो। या आकृतीमध्ये 7.15 यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल। आता इथे जरा डोके चालवामध्ये प्रश्न आहे। पहिला प्रश्न, छोटी वस्तू सुस्पष्टपणे दिसण्यासाठी आपण ती डोळ्याजवळ का आणतो? तर त्याचं उत्तर आहे, वस्तू डोळ्याजवळ आणल्यावर तिचा आभासी आकार वाढतो, त्यामुळे ती सुस्पष्ट दिसते। आणि दुसरा प्रश्न आहे, एखादी वस्तू डोळ्याजवळ 25 सेंटीमीटर अंतरापेक्षा कमी अंतरावर आणल्यास वस्तूने डोळ्याशी केलेला कोन वाढून सुद्धा वस्तू आपणास अस्पष्ट का दिसते? तर याचं उत्तर आहे, जवळच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग फुगीर होते आणि त्याचे नाभी अंतर कमी होते, त्यामुळे दृष्टीपटलावर वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा तयार होते। डोळ्यातील भिंगाचे नाभीय अंतर हे विशिष्ट अंतरापेक्षा कमी करता येत नाही, त्यामुळे डोळ्यापासून 25 सेंटीमीटरपेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा सुस्पष्टपणे पाहू शकत नाही। तर या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरामुळे तुम्हाला हा जो घटक आहे वस्तूचा आभासी आकार जो आकृतीमध्ये दाखवलेला आहे तो समजण्यास सोपा जाईल। आता पुढचा घटक आहे अंतर्गोल भिंगाचे उपयोग। तर पहिला उपयोग, वैद्यकीय उपकरणे, स्कॅनर व CD प्लेअर या उपकरणांमध्ये लेझर किरणांचा वापर केला जातो। या उपकरणांचे कार्य योग्य रीतीने चालण्यासाठी त्यामध्ये अंतर्गोल भिंगाचा वापर केला जातो। दरवाजावरील नेत्रदर्शिका हे छोटे संरक्षक उपकरण आहे, ज्याच्या सहाय्याने दरवाजाच्या बाहेरील परिसराचे अधिकाधिक विस्तीर्ण दृश्य पाहणे शक्य होते। या उपकरणामध्ये एक किंवा अधिक अंतर्गोल भिंगाचा वापर करतात। चष्मे निकट दृष्टिता दोषाचे निराकरण करण्यासाठी चष्म्यामध्ये अंतर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो। आहे विजेरी म्हणजे बॅटरी, बल्बद्वारा निर्माण झालेल्या प्रकाशाला विस्तृतपणे विखुरण्यासाठी अंतर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो। आणि कॅमेरा, दुर्बीण व दूरदर्शी या उपकरणांमध्ये प्रामुख्याने बहिर्गोल भिंगाचा वापर केला जातो। मिळणाऱ्या प्रतिमांचा दर्जा उत्तम मिळण्यासाठी या उपकरणात नेत्रभिंगाच्या पुढे किंवा नेत्रभिंगाच्या मध्ये अंतर्गोल भिंगाचाही उपयोग करतात।